नमस्कार, मी भाग्यश्री. माझा आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज. पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे घरबसल्या पाहता यावेत या उद्देशाने माझा आवाजच्या वतीनं माझा गणपती माझा देखावा ही मालिका सुरू करण्यात आली असून दुसऱ्या भागात चिंचवड गावातील अखिल मंडई मित्र मंडळाच्या वतीनं यावर्षी पौराणिक देखावा सादर केला आहे. पाहूया सविस्तरपणे देखावा. नमस्कार, माझं नाव अतुल रंगनाथ पडवळ. आमच्या मंडळाचं नाव आहे अखिल मंडई मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. यंदाच्या वर्षी 36व्या वर्षास यशस्वी पदार्पण करत आहे. तसंच मंडळ याही वर्षी तसंच चित्तथरारक देखावा, भव्य पौराणिक देखावा कुंभकर्णाचा वध हा महासंग्राम या ठिकाणी घेऊन येत आहे. तसंच दरवर्षी मंडळ देखावाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक व पौराणिक अशा माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम मंडळ दरवर्षी या ठिकाणी करतं. तीच परंपरा कायम ठेवत मंडळ याही वर्षी भव्य पौराणिक रामकथेतील एक चित्तथरारक क्षण भव्य कुंभकर्णाचा वध हा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे. तरी आपणास विनंती आहे, हा देखावा पाहण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. तसंच मंडळ दरवर्षी गणपती उत्सवच नाही तर बाकीच्याही वर्षभरात बरेच सामाजिक, शैक्षणिक असेल, पर्यावरणपूरक असेल अशा मदत कार्यात अग्रेसर असतं. मंडळ सामाजिक संस्थांना अन्नदान, भाजी वाटप असू देत, शैक्षणिक मुलांना नगरपालिकेच्या काही शैक्षणिक मदत असेल, रक्तदान शिबिर असेल, मोफत वाचनालयात, तसंच पिंपरी चिंचवड शहरातली नाही तर पुणे जिल्ह्यातली सर्वप्रथम स्वच्छ मंडई म्हणून पुरस्कार लागोपाठ 3 वर्ष मंडळाला या वर्षीही हा पुरस्कार मिळाला आहे. पिंपरी चिंचवडमधील कॅरीबॅग ATM मशीन लावणारी सर्वात पहिली मंडई आपली चिंचवडगाव भाजी मंडई म्हणून संबोधली गेली. तसंच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 3 वर्ष लागोपाठ सलग 2रा, 3रा आणि 4था क्रमांक या मंडईला मिळालेला आहे. हेच मंडईचं मोठं यश आहे. कॅरी बॅग बंदी असू देत, पर्यावरणाच असेल, नमामी पवनामाई अंतर्गत असेल, नदी स्वच्छ प्रकल्प असेल, या सर्व प्रकल्पांमध्ये मंडळाचे सर्व कार्यकर्ते आग्रहाने सहभाग घेतात व ते कार्य पूर्ण करतात. असंच समाज उपयोगी काही काम असेल, अखिल मंडई मित्र मंडळ यासाठी नेहमी तत्पर राहील व हरहरीने भाग घेईल. या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करून अखिल मंडई मित्र मंडळ चिंचवडगाव जमलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळ यंदाच्या वर्षी 36व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहे. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुणे यांच्याकडून मंडळाला ब प्रभागात 2य क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. एकापेक्षा एक सरस चित्ताकर्षक देखावे, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, शैक्षणिक विषयावर ज्वलंत भाष्य करणार हे मंडळ यंदाच्या वर्षी सादर करीत आहे भव्य पौराणिक देखावा कुंभकर्णाचा वध. कुंभकर्णाचा वध. कुंभकर्णाचा वध. उसळत्या सागर लाटांवर सेतू बांधून प्रभू रामचंद्र आणि बंधू लक्ष्मण उसळत्या गरजत्या वानर सेनेसह लंकेपाशी पोहोचले होते. श्रीरामांनी घोर नरसंहार टाळण्यासाठी पाठवलेला शांती प्रस्ताव अहंकारी रावणानं मस्तीत धुडकावून लावला होता. आपला अवाढव्य, अतिबलाढ्य आणि घोर संहारक कनिष्ठ बंधू निद्रिस्त कुंभकर्ण याला त्यानं वाद्यांचा दणदणाट, प्राण्यांचा कोलाहल, स्वादिष्ट अन्नाचा सुगंध आणि नाना प्रकारच्या शारीरिक पीडा देऊन महत् प्रयासांनी बळानं झोपेतून जागृत केलं. बंधुश्री, मला निद्रेतून का उठवलंय? कारण ही आपण झोपण्याची नाही तर आपल्या शत्रूला आयुष्यातून उठवण्याची वेळ आहे. तो अंगाला वृक्षांच्या साली गुंडाळून चंद्रमौळी झोपडीत राहणारा एक सामान्य वनवासी राम आणि त्याच्या मागे पुढे धावत उड्या मारणारी ती क्षुद्र माकडं, त्यांचा समूळ नायनाट व्हायलाच पाहिजे.
बंधू श्रेष्ठ लंके, थोडा विचार करावा. राम हा साधारण मानव नव्हे, तर साक्षात महाविष्णूंचा अवतार. त्याची वानर सेना हे रुद्रगण, भैरवगण, त्यात सेनापती महारुद्र महाबली हनुमान. कुंभकर्ण, अजूनही झोपेतच आहेस का तू? कोणासमोर आणि काय बोलतोयस हे? क्षमा असावी ज्येष्ठ भ्राता, परंतु अजूनही वाटतंय की आपण श्रीरामांना शरण जावं. मुळीच नाही, कधीही नाही. उलट त्यांच्या सर्वनाशासाठी तुला जागृत केला आहे. आत्ताच्या आत्ता जा आणि राम लक्ष्मणासहित त्या माकड सैन्याला तुडवून टाक. ज्येष्ठ बंधूची आज्ञा शिरसावंद्य मानून कुंभकर्ण युद्धभूमीवर निघाला. युद्धाचे नगारे दणदणू लागले. रणवाद्यांच्या कल्लोळानं त्याच्या अंगात वीरश्री भिनली. मुठी आवळून करा करा दात खात उग्र मुद्रेनं तो दाण दाण पाय आपटीत निघाला. त्याच्या हुंकारानं आसमंत कंपित होत होता आणि धरणीला प्रचंड हादरे बसत होते. कुंभकर्णानं राम सैन्यावर चवताळून चाल केली. रसरसत्या डोळ्यांनी आग ओके त्यानं वानर सैन्य तुडवलं. तिसे त्याला ठार मारीत कुस्करी चिरडत दातांखाली भरडत त्यानं जिकडे तिकडे विध्वंस मारला. ते पाहून हनुमंताचा क्रोध भडकला. त्यानं मोठमोठे वृक्ष पाषाण कुंभकर्णाला फेकून मारले, पण कुंभकर्ण त्याला हार गेला नाही. नल, नील, जांबुवंत, अंगद, सुग्रीव अशा युद्ध धुरंधरांचीही मात्रा त्याच्या पुढे चालली नाही. युद्धाच्या आवेशानं बेभान होऊन तो गरजला. अरे तुच्छ क्षुल्लक भ्याड भाकडांनो, तुमच्याशी लढण्यात मला भूषणही नाही आणि स्वारस्यही नाही. मला घ्यायचे आहेत राम लक्ष्मणांचे प्राण. त्यांची शिर कापून बंधू दशाननाच्या चरणांवर ठेवणार आहे मी. माझा पराक्रम बघून भिवून लपून बसलेत का? नाही कुंभकर्ण, भ्याड नव्हे तर योद्धा म्हणून हा राम तुझ्या समोर उभा आहे. गर्वधुंद रावणाला तू विध्वंसापासून परावृत्त करीत होतास, त्यामुळे तू धर्म जाणतोस असा माझा ग्रह झाला. पण नाही, तू साथ दिलीस अनाचाराला, पक्ष घेतलास अधर्माचा आणि विनाश केलास निरपराध्यांचा. आता तुझा निष्पात हे माझं युद्ध कर्तव्य. हो युद्धाला सिद्ध. मी तर सिद्धच आहे. आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. बलाढ्य कुंभकर्णानं सारं युद्ध कौशल्य पणाला लावलं, परंतु रामप्रभूंच्या सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही. अखेर महान धनुर्धारी प्रभू श्रीरामांनी दिव्य मंत्र जपून एक बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंच्या ओढली, वेध घेतला आणि बाण सोडला. कुंभकर्णाचा एक बाहू खंडित केला, खांद्यापासून हात वेगळा झाला आणि कुंभकर्ण तळमळला. तेवढ्यात
श्रीरामांचा दुसरा अमोघ बाण धनुष्यावर चढला होता. तोही सणसणत आला. कुंभकर्णाचा दुसरा शक्तिशाली बाहू तुटला. कुंभकर्ण वेदनेनं कळवळला. पण त्याचा शेवटचा क्षण बाणाच्या टोकावर खोचून वीरश्रेष्ठ श्रीराम सिद्ध होते. महाप्रभावी, प्राणघातक, महासंहारक अर्धचंद्राग्र बाण. महाशक्तिशाली कुंभकर्णाचं मस्तक छेदून आभाळात भिरकावून दिलं. महासागराच्या तळाशी जाऊन ते विसावलं. प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाभीचा वेध घेतला आणि त्याची कटी छेदली. कुंभकर्णाचा अर्धदेह विलग झाला, निष्प्राण झाला. जागा असताना त्रिखंडाला त्राही भगवान करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्ट छाया रामकृपेनं नष्ट झाली आणि आनंदून गेलेल्या देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व आणि त्रैलोक्यातल्या पुण्यात्म्यांनी विजयी वीर श्री रामचंद्रांवर भरभरून पुष्पवृष्टी करीत मुक्त कंठानं जयघोष केला. दुष्ट विदारक, उन्मत्त संहारक, कुंभकर्ण निर्दालक, प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.